आहे ती गोष्ट. तर जी गोष्ट आयुष्यामध्ये असती ती गोष्ट कशी असते, ती वर्तमान काळात असते. म्हणजे ती गोष्ट वर्तमान काळात यावी असं वाटत असतं आपल्याला. आत्ता नसेल तरीही ती यावी अशी हवी आहे तुम्हाला ती आयुष्यामध्ये तुमच्या. तर ती तशी हवी असेल तर त्या गोष्टीबद्दल जे वर्तमान काळात आपण वाक्य वापरतो तसंच त्याला लिहायचं आणि तसंच व्यक्त करायचं. म्हणजे माझ्याकडे माझं स्वतःचं घर आहे. क्लिअर असंच म्हणायचं. आत्ता नसेल तरीही हा आहे ह्याच शब्दाने ह्याच वाक्याने ते शेवट करायचा त्या सेंटेन्सचा, की माझ्याकडे स्वतःचं घर आहे. आता तुम्ही म्हणाल असं का लिहायचं, तर ह्यासाठी असं लिहायचं की जी गोष्ट जर तुम्ही भविष्यातली गोष्ट तुम्हाला वर्तमान काढायची आहे, नाही तर भविष्यातली अजून पुढं नाही न्यायची आहे तुम्हाला. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये माझं स्वतःचं घर हवं आहे, पाहिजे म्हणजे कधी पाहिजे, पुढं पाहिजे म्हणजे अजून त्याला तुम्ही पुढं ढकलताय. तर त्या वाक्यरचनेला चेंज करायचं आहे आणि त्या वाक्यरचनेला चेंज करून माझ्या आयुष्यामध्ये माझं स्वतःचं घर आहे अशी वाक्यरचना करायची. म्हणजे सोबत काय लिहायचं त्याच्या पुढं, आभारी आहे. म्हणजे आपण इथं काय केलं, लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज केला की ती गोष्ट मला हवी आहे आणि त्याच्यासोबत आपण काय लिहिलं, ग्रॅटिट्यूड लिहिलं. तर ग्रॅटिट्यूड इथं कसं काम करणार की तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्या गोष्टीबद्दल तुम्ही आधीच त्याला थँक्यू म्हटलेलं आहे. जेव्हा त्या गोष्टीबद्दल तुम्ही आधीच थँक्यू म्हणाल तसं लोक, परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यामध्ये यायला लागतात. तर हे त्या गोष्टीचं इथं मॅजिक आहे. तर आपल्याला इतकंच माहीत होतं आधी की काही दिलं, काही गिफ्ट केली तर फक्त थँक्यू म्हणायचं, असं नाही आहे. आपल्याला त्या गोष्टींसाठीही आधीच थँक्यू म्हणायचं आहे ज्या गोष्टी आपल्याला आयुष्यात हव्या आहेत. ते खरं मॅजिक आहे. तिथून पुढं मॅजिक घडायला सुरू होते जेव्हा तुम्ही व्यक्त करता, स्पष्ट बोलता तुम्हाला काय हवं आहे. तर ज्या काही इच्छा लिहायच्या आहेत आपल्याला त्या इच्छा या पद्धतीने लिहायचा. माझ्याकडं माझं स्वतःचं घर आहे, माझ्याकडे 4 व्हीलर आहे, मी हा क्लास केलेला आहे. जे काही तुम्हाला पुढं करायची इच्छा असेल किंवा तुमच्या जॉबमध्ये जे काही तुम्हाला प्रमोशन पाहिजे असेल त्याच्यासाठी लिहायचं, मला हे प्रमोशन मिळालेलं आहे. आणि त्याच्या पुढं 3 वेळेस आभारी आहे. का 3 वेळेस आभारी लिहायचं, तर कोणतीही गोष्ट तिसरी गोष्ट क्रिएट होण्यासाठी 2 गोष्टी एकत्र येणं गरजेचं असतं. हा 3चा नियम आहे. हा 3चा नियम आपल्या इच्छांसाठीही यूज करायचा, म्हणजे ती इच्छा आपल्या आयुष्यामध्ये होणारच. त्याच्यासाठी इथं 3 वेळेस आभारी म्हणायचं. तर इथं इच्छा या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यामध्ये एकही निगेटिव्ह वाक्य नाही लिहायचं. पण, परंतु, नाही या शब्दांचा यूज करायचा नाही. एकही निगेटिव्ह वाक्य, एकही निगेटिव्ह शब्द त्यात वापरायचा नाही. क्लिअर लिहायचं जे तुम्हाला पाहिजे ते. आणि सुरुवातीला कमीत कमी 10 इच्छा लिहायच्या. त्याच्यापेक्षा जास्त इच्छा तुम्ही लिहिल्या तरीही चालतील. तुम्हाला 10 इच्छाही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ज्या काही पाहिजे आहेत आत्ता, कमीत कमी या वर्षभरामधल्या ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या लिहा. तुमच्याबद्दल असतील, तुमच्या घरच्या व्यक्तींबद्दल असतील, मुलांच्याबद्दल असतील, जे कुणाबद्दल असतील त्या सर्वांच्याबद्दल तुम्ही लिहू शकता. तर या पद्धतीने आपल्याला इच्छा लिहायच्या. तुम्ही कुणीही असा, कुठेही असा आणि तुमची सध्याची परिस्थिती कशीही असो, कृतज्ञतेची जादू तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून हा अभ्यास करायचा आणि ते होणारच आहे. आपण कल्पनाही करू शकणार अशा वाईट अवस्थेत जगणाऱ्या लोकांची आयुष्य कृतज्ञतेच्या साहाय्याने बदलून गेलेली आहे. तशी
लेखिकेंकडं खूप पत्रही आलेले आहेत. त्याच्यावरून त्यांनी हे सांगितलेलं आहे की तुमच्याही आयुष्यामध्ये हे घडू शकतं. पूर्ण तुमचे नातेसंबंध सध्याही कसेही असले तरीही त्यामध्ये कृतज्ञतेमुळे ते जादू होऊ शकते. तसे ते तुमचे नातेसंबंध आनंदी होऊ शकतात. कृतज्ञतेमुळे चमत्कार व्हावा तशी तुमची भरभराट होऊ शकते. तुमच्या हातात पैसा खुळखुळायला लागतो आणि त्यामुळे तुमच्या मनासारख्या अनेक गोष्टी तुम्हाला करता येऊ शकतात. तुमच्या तब्येतीत सुधारणा घडून येते. तुम्ही कधी विचारही केला नसेल एवढ्या तुमच्या कल्पनेपलीकडे आनंद तुम्हाला मिळायला लागतो. आणि कृतज्ञतेची जादू तुमच्या कारकिर्दीला, करत असलेल्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये प्रचंड भरभराट देते. तर हे आपण आत्ता बोलतोय फक्त, पण हे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली कराल तर हे तुमचं आयुष्यामध्ये बदल होणार आहे. आणि तुमच्या स्वप्नातील व्यवसाय किंवा जी गोष्ट तुम्हाला करावीशी वाटत होती ती तुम्हाला प्रत्यक्षात करायला मिळणार आहे. कृतज्ञतेची जादूची शक्ती तुमच्या आयुष्यात सुवर्णयुग आणते आणि तुमचं आयुष्य सोन्यासारखं मौल्यवान होतं. आणि ही खरी ह्याची रियालिटी आहे. आणि त्याच्यातलं सत्य काय आहे की जे आपण अनुभवलं. तुम्ही जर कृतज्ञ नसाल तर त्या बदल्यात तुम्हाला आणखी बरंच काही मिळू शकणार नाही. ही साधी वस्तुस्थिती आहे. तुम्ही जर प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ असाल तरच ती गोष्ट तुमच्याजवळ टिकते आणि त्या गोष्टीमध्ये वाढ होते. हे इथं फिक्स करायचं. मग तुम्ही ठरवायचं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय हवं आहे आणि कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला वाढ हवी आहे. त्या प्रत्येक गोष्टीबद्दल ती आधी जशी आहे आपल्याजवळ त्याबद्दल आधी कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात करायची आणि नंतर जशी हवी आहे त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन सोबत कृतज्ञता जोडायची. या पद्धतीने हा अभ्यास आपण करायचा आहे. इथं आपल्याला पहिलं जे आहे ते इम्पॉर्टंट आहे की त्यासाठी आपल्याला काय म्हणायचं आहे इथं की आभारी आहे. आभारी हा जादूमय शब्द उच्चारायचा आहे प्रत्येक गोष्टीसाठी. आणि कृतज्ञतेबाबत तुम्ही जितका जास्त विचार कराल ती तितकी जास्त अंगी भिनवाल, तितकी जास्त विपुलता तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. आणि आभारी हे शब्द तुम्ही जे आयुष्य जगत आहात आणि तुमच्या स्वप्नातल्या आयुष्यातलं जिथं तुम्हाला जायचं आहे त्या दोन्हींना जोडणारा हा पूल आहे. म्हणजे पुढच्या आयुष्यामध्ये जे हवं आहे त्याबद्दलही तुम्हाला आधी थँक्यू म्हणावं लागेल आणि आधी जे आहे तुमच्या आयुष्यामध्ये त्याबद्दलही तुम्हाला थँक्यू म्हणावं लागेल. ह्या दोन्ही गोष्टींनी तुमच्या आयुष्यामध्ये जादू होणार आहे. तर याचा अभ्यास हाच आहे की आपल्याला इथं प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. आणि याचे अभ्यास आहे कृतज्ञता व्यक्त करताना सर्वोत्तम गुणग्रहण म्हणजे केवळ तो शब्द उच्चारणे नव्हे तर ते अंगी बाणवून त्याप्रमाणे आचरण करणे हे आपण कधीही विसरता कामा नये. म्हणजे तुम्ही फक्त कुणी काहीतरी मदत केली तर त्याला थँक्यू म्हणणं इम्पॉर्टंट आहे. किंवा जर तिला आधी काम सांगितलं अजून त्यांनी केलंही नसेल तरीही त्या व्यक्तीला ते सांगणं इम्पॉर्टंट आहे. त्या व्यक्तीला व्यक्त करणं इम्पॉर्टंट आहे. त्याला थँक्यू म्हणणं इम्पॉर्टंट आहे. तर ते मनापासून आलं पाहिजे तुमच्या. तर ती भावना व्यक्त करणं इथं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण या अभ्यासामध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिकणार आहोत आणि तो आपण अभ्यास उद्यापासून सुरू करणार आहोत. इथं बेस जो होता या गोष्टीचा ते सांगितलेलं आहे. आणि आज तुम्हाला परत मी सिक्रेट मूवी पाठवणार आहे. ती मूवी पाहायची आहे आणि आज सगळ्यांनी मी सांगितले त्या पद्धतीने तुमच्या इच्छा लिहायच्या आहेत.
आजचा होमवर्क आहे सिक्रेट मूवी पाहायची आणि इच्छा लिहायच्या. इच्छा लिहिताना सर्वांनी कशा पद्धतीने लिहिल्या काय ते मी आता तुम्हाला सांगितलं, पण तुम्ही कशा लिहिल्या त्या मला पर्सनली पाठवायच्या, ना की ग्रुपवरती. पर्सनली पाठवायच्या. मी पाहेन की त्यामध्ये काही चेंज करायचं असेल तर त्यात एकही निगेटिव्ह वर्ड लिहायचा नाही, एकही पण परंतु लिहायचं नाही. कारण आपल्याला माहिती आहे आपण ज्या गोष्टी विचार करणार त्या आपण अट्रॅक्ट करणार. तर आपल्याला त्याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड यासाठी नाही टाकायचे की आपल्याला निगेटिव्ह गोष्टी नाही अट्रॅक्ट करायच्या, आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टीच आपल्याकडे अट्रॅक्ट करायच्या. त्यामुळं त्याच्यामध्ये निगेटिव्ह लिहायचं नाही. जे जे क्लिअर पाहिजे तुम्हाला ती गोष्ट त्याच्यामध्ये लिहायची. वरती हेडिंग लिहायचं थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स 3 वेळेस. खाली लिहायचं थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स 3 वेळेस. आणि मध्ये आत्ता ज्या काही इच्छा आहेत तुमच्या त्या आधी लिहायच्या. आणि नंतर जेव्हा परत आपला 12वा लेसन येईल त्यावेळेस परत त्याला रिपीट करायचं आहे आपल्याला. तर आत्ता फक्त तुम्ही व्यक्त व्हायचं आहे की तुम्हाला ज्या काही इच्छा आहेत, कारण इच्छा लिहिणं इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही त्या लिहिल्या नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये जादू घडतीये हे तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे इच्छा लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आज सगळ्यांनी इच्छा लिहून मला पर्सनली पाठवायच्या आहेत. तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जादू काय होतीये हे तुम्हाला कळेल.